म्हणून सांगितलं बाबा महाराष्ट्राचं कुलभूषण आराध्य दैवत त्या देवाची सेवा विसरल्यामुळे तुम्हाला संतती नाही आहा म्हणून राजा काय म्हणू लागला अरे अरे प्रधानजी बोला राजेश्वरी जाऊ का रे सेवेला? जाऊ काय प्रधानजी देवाच्या सेवेला जा जा म्हणले राजेश्वरी मी सगळं सांभाळून घेतो जाऊ म्हणले देवाच्या सेवेला हो जा त्यावेळेस तेवढा प्रधान हा तेवढा राजा असणारा देवाची सेवा करण्यासाठी निघालाय हो हातामध्ये पंचारती घेऊन गेला मारुतीच्या मंदिराला मंदिराला हात जोडून मारुतीला नमस्कार केला हो मारुतीला वंदीन तुझे पाय कृपा दृष्टी करून मजकडे पाहेगा त्या ठिकाणी पाच पानाचा विडा वाटी सुपारी मारुतीच्या चरणावर ठेवला ठेवला आणि तेवढा राजा वनाच्या मार्गाने निघालाय बरं महाराज भक्ती करण्याकरता हा ओम नमो जय मल्हार ओम नमो शिव मल्हार ओम नमो जय मल्हार ओम नमो शिव मल्हार अशी भक्ती करायला त्या ठिकाणी जंगलामध्ये हिंडू लागला हो जंगलामध्ये हिंडता हिंडता 3 दिवस झाला पोटामध्ये अन्नाची कणी नाही 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 म्हणून त्या ठिकाणी एका उंच कड्यावर गेला थंडगार पाण्याचा झरा दिसला हो त्या ठिकाणी थंडगार झऱ्यामध्ये उतरला 80 फुटी 3 वंजळी पाणी पिला हा वड्याच्या वरी निघाला निघाल्यावर एक जुनं मंदिर त्या राजाला दिसलं कोयाचं महादेवाचं एक जुनं मंदिर होतं होत मंदिरामध्ये वाकून बघितला कमरे इतकाला गवत वाढलं होतं हा तेवढं गवत आपल्या हाताने उपडून काढला मग देऊळ झाडीले चौकोनी आता शिपडीले थंडगार पाणी शिपडून त्या ठिकाणी महादेवाची पूजा करू लागला अशी पूजा करता करता किती दिवस झाले त्या पूजेला अशी सेवा करता करता 12 वर्ष होऊन गेली महाराज हो देव कधी राजाच्या स्वप्नात आला नाही कधी देव त्या राजाच्या दृष्टांत सुद्धा दाखविला नाही दाखिला नाही 12 वर्ष होऊन गेल्यावर राजाला चिंता लागली हा राजाने काय केलं महाराज त्या ठिकाणी काय केलं पार्वतीला त्या ठिकाणी अंतरी कळलं या मृत्यू लोकांमध्ये पुण्य ज्या झालं तरी कैलास पर्वतावर सोन्याचा घंटा वाजतो हो पाप जरी ज्या झालं तरी कैलास पर्वतावर सोन्याचा घंटा घंटा वाजतो वाजतो तसा कैलास पर्वतावर सोन्याचा घंटा वाजल्यावर पार्वतीनं काय केलं वा आधी माया शक्ती महादेवाजवळ गेली हा महादेवाला बोलू लागली ऐका देवादी देवा महादेवा सदा शिवा केशवा बोल पार्वती पार्वती महादेवा आज 12 वर्ष पूर्ण झाले या मृत्यू लोकांमध्ये हो तुमच्या नावाने कोणीतरी हाक मारालय बाई कोण मारालय ग पार्वती त्या चंदनपूरवाडीचा राजा हा मलगोंडा गावडी गावडी ते असणारा राजा तुमची 12 वर्ष सेवा करायलाय त्याला काय पाहिजे काय नाही तेवढं देऊन या म्हणले देवा तवा शंकराला वाटलं खरंच हा. ज्या ज्या वेळेस आपण भक्ती केली त्या वेळेस देव आपल्या घरला धावून आले महाराज पण तुमची आमची भक्ती कशी आपली भक्ती तशी नाही खाण्यापिण्यापुरती खाण्यापिण्यापुरती भक्ती बुंदी नुकती आणि भात खायला बक्कळ होते हो पण इथं ऐकायला किती आहात रात्री जेवायला होते 360 नाही ऐकायला बरे आहात बरे म्हणून हा तुमची आमची भक्ती अशी हो इथं काय लागते काय लागते महाराज हे खरं जमणार हा